सर काय सांगाल, आज भीमशक्ती सामाजिक संघटनेची आढावा बैठक घेण्यात आली, यामध्ये काय काय ठराव घेण्यात आले आणि इथून पुढे संघटनेचे कार्य काय चालू राहणार आहे? आज माननीय नेते चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांच्या आदेशानं मार्गदर्शनाखाली आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संपूर्ण मराठवाड्याची आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीमध्ये मराठवाड्यातील आज हा पावसाचा प्रश्न आहे, दुष्काळ व ओला दुष्काळ जाहीर करावा याही मागणीसाठी सर्व कार्यकर्त्यांच्या सूचना साहेबांना आल्या आहेत। त्याबद्दल ते होतं। आणखी जे भीमशक्ती सामाजिक संघटनेची पुनर्बांधणी पूर्ण मराठवाड्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रात नव्यानं कामाला सर्व कार्यकर्त्यांनी लागावे ह्या सूचना करण्यात आल्या। त्यानंतर ज्या काही शासकीय स्कीम आहेत त्याही साहेबाच्या वतीनं ते आज या बैठकीच्या याच्यात सांगण्यात आल्या। आणि इथून पुढं जे काही सामाजिक प्रश्न उद्भवतील, सामाजिक राजकीय जे काय असतील, त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीनं एक दिलानं लढावं अशा पद्धतीनं आज या ठिकाणी साहेबाच्या आदेशाने सांगण्यात आलं। येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन लागणार आहे, त्यामध्ये भीमशक्ती सामाजिक संघटना काय तर त्यामध्ये जे काही इलेक्शन लागणार आहे तर त्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यातून तालुका पातळीवरून सगळेच कार्यकर्ते जे इच्छुक असतील त्यांची यानंतर यादी तयार होईल, ते आम्ही साहेबाकडे सुपूर्द करू आणि जे काय साहेब वरिष्ठ लेवलला जे काही बसून निर्णय घेतील तो सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल। समाजातील लोकांना काय आवाहन करणार आजच्या बैठकीच्या निमित्ताने? समाजातील आता लोकांनी आपण जर बघितलं वातावरण हे सगळं राज्यात देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण आहे। आपण बाहेरच्या देशात ज्यावेळेस आपण बघतो जो काय उद्रेक आज रोजी चालू आहे तो कशाच्या माध्यमातून आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही। तसाच एक प्रकार काही प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये तो घडताना दिसत आहे। आज आपण सार्वभौम एक राष्ट्र आपला आहे किंवा राज्य आहे असं आपण सर्व जगाला सांगत असतो, परंतु आज रोजी परिस्थिती प्रत्येक गावामध्ये सगळी विस्कळलेली आहे। प्रत्येक जाती धर्मात एक तणावाचं वातावरण एक तयार झालेलं आहे। या अगोदर सर्व जाती धर्माचे लोक एका विचाराने एका दिलानं वागत होती, पण आज ती परिस्थिती तशी राहिली नाही। त्याच्यामुळं ती एक भावना सगळी आपण समजून घेऊन ते जातीपातीच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून आपण असं जगलं पाहिजे आणि आपण राहिलं पाहिजे अशी एक सूचना माझी असेल। धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त तुम्ही येणाऱ्या काळात धम्मचक्र परिवर्तन दिवस आहे, त्यानिमित्ताने काय शुभेच्छा द्याल? सर्व धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या सर्व देशवासियांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा। तो सालाबादाप्रमाणे नेते चंद्रकांतजी हंडोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर या ठिकाणी कार्यक्रम होत असतो। आणि मराठवाड्यामध्ये दुष्काळीचे संकट आहे, आपल्याकडून काय असे ठोस पाऊल उचलण्यात? आज मराठवाडा विभागातल्या सगळ्या जिल्ह्यांमधल्या प्रमुख कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली। त्या बैठकीमध्ये 2-3 विषय होते, त्यापैकी एक धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम 2 तारखेला नागपूरला, तो कार्यक्रम करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं। दुसरा मुद्दा होता की मराठवाड्यात औरंगाबादला बैठक होते आणि मराठवाड्यामध्ये 8 जिल्ह्यांमध्ये एवढा अतिवृष्टीचा फटका सगळ्यांनाच बसलेला आहे, सर्वांनाच त्याचं झळ लागलेली आहे। तर या सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या दुष्काळग्रस्त भागांना भेटी देणं, त्यांना मदत करणं, जिल्हा अधिकाऱ्याकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या संबंधीची भूमिका मांडणं, अशा अनेक गोष्टी संबंधात या ठिकाणी बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली। त्याचबरोबर मराठवाड्यातल्या या मागास भागामध्ये हा डी झोन म्हणून आहे, या भागातल्या सगळ्या होतकरू कार्यकर्त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, यासाठी त्यांना उद्योग व्यवसाय कशा पद्धतीनं उभा करून देता येईल या संबंधामध्ये कार्यकर्त्यांची चर्चा झाली। त्याचबरोबर येणाऱ्या जिल्हा परिषदा
नगरपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका या सगळ्या निवडणुकीमध्ये भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी उभं राहावं निवडणुकीसाठी, या पद्धतीची चर्चा या ठिकाणी झाली. कशा पद्धतीनं निवडणूक लढवायच्या या संबंधात चर्चा झाली. अशा विविध अंगानं आजच्या बैठकीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं चर्चा झाली. 8 जिल्ह्यातले प्रमुख नेते, कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष हे आज या बैठकीला होते. ओंकारदादा, मिलिंद दाभाडे, संतोष भिंगारे